श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। आज जे उपाय सांगणार आहे, ज्या सेवा सांगणार आहे, ह्या तुम्ही संपूर्ण मार्गशीर्ष महिना केल्या तर खूप उत्तम। तुम्हाला अगदी ह्या एक दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये धनधान्यामध्ये बरकत होऊ लागलेली आहे, घरामध्ये एकोपा वाढलेला आहे, घरामध्ये शांतता वाढत आहे, घरातील व्यक्तींच्या वागण्यात बोलण्यात सौम्यता आलेली आहे। त्याचबरोबर जे आपण म्हणतो ना की तुम्हाला कुठेतरी आळस, काम करण्याची इच्छा न होणं, सतत डोक्यामध्ये वाईट विचार येणं, या सुद्धा गोष्टी कमी होताना तुम्हाला दिसू लागतील। आणि हे जर आपण एक महिना कंटिन्यू केलं आणि त्यानंतर जर तुम्ही फक्त गुरुवार गुरुवार जरी हे केलं किंवा तुम्ही कंटिन्युटी मध्ये जर हे तुम्ही 3 महिने ठेवलं तर या 3 महिन्यामध्ये तुमच्या मागची जी काही इडापिडा आहे ती दूर होताना आणि तुमच्या घरामध्ये आनंदी वातावरण, सुख, समृद्धी, तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालत आहे किंवा पतीला, मुलांना त्यांच्या व्यवसायामध्ये असेल, नोकरीमध्ये यश वाढ होताना तुम्हाला बघायला मिळेल। म्हणजे इन्क्रीमेंट असेल किंवा प्रमोशन असेल किंवा जो जॉब आहे त्यापेक्षा चांगला जॉब मिळणे, म्हणजे जे आपण म्हणतो ना लक, गुड लक, माता लक्ष्मीची कृपा होणे। कष्ट करतोय, मेहनत करतोय पण नशिबाची साथ मिळत नाहीये तर हे उपाय आपण केले तर आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळू लागेल। आणि एक गोष्ट अवश्य लक्षात ठेवा की हे जे उपाय असतात, ह्या ज्या सेवा असतात, ह्या केल्या म्हणजे काही पैशाचा पाऊस पडणार किंवा काय होणार, कारण बरेच जण असं लॉजिक लावतात, तर असं नसतं। ज्या वेळेला आपण हे उपाय सेवा करतो तर हे कुठेतरी आपलं लक बूस्ट करत असतात, आपल्याला जी सिच्युएशन आहे, जी परिस्थिती आहे त्यातून पुढे जाण्याचं पाठबळ देत असतात, आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण करत असतात, आपल्यामध्ये पॉझिटिव्ह होप्स निर्माण करत असतात की त्याच्या साहाय्याने आपण पुढे आपलं जे काही काम आहे ते कंटिन्यू करत राहू, आपण चालत राहू आणि त्या पॉझिटिव्हिटीमुळे पुढे आपल्याला यश मिळू लागतं, सक्सेस मिळतं। आणि बघा, आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय पण कुठेतरी आपल्याला नशिबाची साथ मिळत नाहीये, म्हणजे काय की आपल्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळत नाहीये। तर हे जे उपाय सेवा काय करतात की तो मोबदला मिळण्यासाठी, भाग्याची साथ मिळण्यासाठी आपल्याला मदत करत असतात। त्यामुळे जेही कोणते छोट्यातले छोटे, मोठ्यातले मोठे जे काही उपाय, सात्विक उपाय आहेत ते रेग्युलर करत चला। काय सांगता येईल की कधी कोणता उपाय तुमच्यासाठी काम करेल आणि आपलं नशीब जे आहे ते आपली साथ देऊ लागेल। त्याच्यामुळे नक्कीच काही प्रॉब्लेम्स असतील तर छोटे छोटे उपाय करा। बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं अरे हा तर खूप छोटा उपाय आहे, हा तर खूप इझी उपाय आहे, याने काय होणार आहे, पण या छोट्या छोट्या गोष्टी करूनच मोठा चेंज होत असतो। त्यामुळे हे करत चला। मी असेल, मी स्वतः मी काही खूप हे नाही, पण हे छोटं 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 करत करत जे सक्सेस आहे ना ते आपल्याला पुढे दिसत जातं, तसे मार्ग मिळत राहतात। म्हणून मी तुम्हाला सांगते की तुमची जी आता परिस्थिती आहे तिथून खचून न जाता छोटं छोटं तुम्हाला जे काही आहे ते करा। आणि म्हणजे असं नाही दिवस मोजू नका की आम्ही 21 दिवस केलं, काहीच नाही झालं, काहीच नाही झालं, एक झाला तो तुमच्यासाठी काम केला नसेल दुसरा करा, त्यानंतर हे काय माहित की हे सगळे उपाय तुमच्यासाठी पुढे चालून काम करतील किंवा यातील कोणता उपाय असा असेल की तो तुमच्यासाठी काम करेल आणि तुमचे चांगले दिवस सुरू होतील। सर्वात अगोदर आपण संध्याकाळी काय उपाय करायचे ते बघूयात। हे जर आपण उपाय केले तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक प्रकारची ग्रोथ आपल्याला दिसू लागेल। सगळ्यात पहिलं 6:30 ते 7:30 ही माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आहे, तर या वेळेमध्ये आपलं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला उघडं ठेवायचं आहे। त्यानंतर संपूर्ण मार्गशीर्ष महिना किंवा फक्त गुरुवार गुरुवार तुम्ही आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही साईडला 2 दिवे लावायचे आहेत। आपली मातीची पणती घ्यायची, जे कोणतं तेल तुम्ही देवासाठी वापरता ते तेल घ्यायचं, त्यामध्ये वात लावायची आणि त्या दिव्यांमध्ये 2-2 लवंगा टाकायच्या, कारण लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। आणि तुम्ही बघत असाल की आपण देवीच्या कोणत्याही सेवेमध्ये हवन असेल किंवा देवीला अर्पण करण्यासाठी असेल, पानाचा विडा असेल, म्हणजे किंवा कशाचं अर्चन करायचं असेल तर आपण लवंगेचा वापर करतो। त्यामुळे 2-2 लवंगा टाकायच्या आहेत, एका दिव्यात 2 लवंगा, दुसऱ्या दिव्यात 2 लवंगा, आणि दुसऱ्या दिवशी ह्या तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि परत पुढच्या गुरुवारी नवीन लवंगा, नवीन दिवा असं तुम्ही लावू शकता। आणि जर तुम्हाला कंटिन्यू संपूर्ण महिना करायचा असेल तर रोज 2 लवंगा टाकायच्या, उद्या निर्माल्यामध्ये टाकायच्या, परत दुसऱ्या दिवशी नवीन, या पद्धतीने आपल्याला ते हे करायचं आहे। आणि वात तीच राहू दिली, संपेपर्यंत तीच वापरली तरीही चालेल। हा झाला पहिला उपाय। संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये अवश्य असा दिवा लावायचा आहे। आणि तुम्हाला शक्य असेल
तर सकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये पण तुम्ही लावा. पण बरेचसे कामं असतात, आपल्याला स्वयंपाक वगैरे असतो, त्यामुळे सकाळी शक्य होत नाही, तर संध्याकाळी आवर्जून लावा. त्यानंतर एक अगरबत्ती दारामध्ये लावायची आहे, दार उघडं ठेवायचं आहे आणि अगरबत्ती दाराला ओवाळायची, ते नंतर दाराच्या साईडला लावायची आणि घंटी घ्यायची. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये घंटी असते, घंटी आपल्याला मुख्य प्रवेशद्वारामध्ये वाजवायची आहे. ज्या नकारात्मक ऊर्जा असतात तर त्या घंटीचा आवाज सहन करू शकत नाहीत, किंवा बऱ्याच वेळेला आपलं असं होतं बघा की आमचं सगळं चांगलं होतं पण कोणीतरी काहीतरी केलं किंवा काय झालं का त्याच्यामुळे असं होत असेल, तर जी काही निगेटिव्हिटी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये आहे ती दूर होण्यास मदत होईल. हे तुम्ही सकाळी पण करू शकता आणि संध्याकाळी पण करू शकता, पण दोन्हीपैकी एक वेळा तरी अवश्य तुम्ही हे करा, बघा तुम्हाला बदल जाणवू लागतील. त्यानंतरचं पुढचं म्हणजे संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये तुमच्या मोबाईलवर असेल, तुमच्या टीव्हीवर असेल, तुम्ही विष्णू सहस्त्रनाम असेल, श्री सूक्तम असेल, महालक्ष्मी अष्टकम असेल, जे काही आहे तुम्ही, आता माझ्या तर याच्यावर बघा पाठोपाठ लागतं, आम्ही सकाळी लावतो तर तुम्ही ते लावून ठेवा, मोबाईलवर लावा किंवा ह्याच्यावर लावा. आणि संध्याकाळी 6:30 ते 7:30 माता लक्ष्मीचा तुमच्या घरी फोटो असेल, मूर्ती असेल, जे काही असेल, श्रीयंत्र असेल किंवा देवघरासमोर जो आपला आपण रात्रीचा जो दिवा लावतो तो तर लावायचाच आहे, अगरबत्ती लावायचीच आहे, पण एक तुपाचा दिवा महालक्ष्मीसाठी लावायचा आहे. आणि संध्याकाळी आपल्याला या दिवे लागण्याच्या वेळेला 16 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे. आवर्जून संपूर्ण महिना किंवा गुरुवार तरी तुम्ही ही सेवा जी आहे ती करा. तुम्हाला जे आपण म्हणतो धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होताना तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे की या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये किमान एक दिवस तरी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान तुम्ही करा. हे कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, अगदी नियम अटी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि त्या पद्धतीने या मार्गशीर्ष महिना जो आहे तो माता लक्ष्मी आणि श्रीहरी श्री विष्णू यांची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, तो यांना समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये एक रात्र तरी आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं आहे. आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही 11 दिवस करा, 21 दिवसांचं केलं तर खूप उत्तम आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते रोज आपल्या सेवेमध्ये असू द्या आणि म्हणण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला शक्य नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही ऐकू शकता, पण विष्णू सहस्त्रनाम जरी म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र तरी नित्य नियमाने रोज आपली सकाळची पूजा झाल्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे. आता सकाळी हे संपूर्ण मार्गशीर्ष महिना तसं तर रोजच, पण या मार्गशीर्ष महिन्यात तरी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा आणि 6:30 ते 7:30 सकाळी या वेळेमध्ये आपलं घर झाडून झालं पाहिजे आणि आपला मुख्य प्रवेशद्वार उघडं ठेवून आपल्या उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरठ्याला तुम्ही रोज हळदीचं लेपन करू शकता किंवा तुम्ही फक्त गुरुवार सुद्धा हळदीचं लेपन करू शकता. आणि हळदीचं लेपन केल्यानंतर मध्यभागी आपली कोरडी हळद जी असते, कोरड्या हळदीने स्वस्तिक काढायचं आणि उंबरठ्याच्या दोन्ही साईडला कुंकू थोडंसं ओलं करायचं, भिजवायचं आणि त्याने स्वास्तिक काढायचं. हे तुम्ही रोज पुसू शकता, रोज काढू शकता किंवा तुम्ही गुरुवार जरी हे काढलं तरीही चालेल. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करा. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीला रोज पाणी अर्पण करा, खूप जास्त नाही, कारण थंडी आहे, जास्त पाणी टाकलं तर तुळस सुकू शकते. त्यामुळे प्रमाणात थोडं टाका, पण रोज टाका. आणि संध्याकाळ सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीला तुळशी समोर एक तुपाचा दिवा जो आहे तो अवश्य लावा आणि तुळशी समोर उभा राहून किंवा बसून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. कारण तुळस ही हरिप्रिया म्हणून ओळखली जाते आणि हा दिवा जर तुमच्या घरातील कर्त्या पुरुषाने लावला तर त्याच्या कामातील जे अडथळे आहेत ते दूर होऊ लागतात आणि त्याला यश मिळू लागतं. पण त्यांना शक्य नसेल, कारण 6:30 ते 7:30 या वेळेत लावायचा असतो, तर आपण लावला तरीही चालेल, फक्त आपलं इंटेन्शन जे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे. सकाळी 6:30 ते 7:30, संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळात घरामध्ये झोपून राहू नका, घरामध्ये किरकिर करू नका, ओरडून बोलू नका. त्यानंतर संध्याकाळी किंवा सकाळी या वेळेमध्ये कपडे धुवू नका, कपडे आपटू नका. सकाळी धुतले तर चालतात, पण संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे, माता लक्ष्मी घरात येण्याची, या वेळेमध्ये बऱ्याच जणांना बघा कधी काही कामं करतात की या वेळेमध्ये भांडेच घासतात किंवा थोडेच कपडे राहिलेत म्हणून ते धुवून टाकतात, कोणी जेवणच करत बसतं. तर या गोष्टी करू नका, या गोष्टी दरिद्री आणणाऱ्या आहेत. आणि बघा, ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर याचं नुकसान मला नाहीये, किंवा या गोष्टी तुम्ही केल्या तर
त्याचे नुकसान तुम्हालाच आहे आणि तुम्ही पाळल्या तर त्याचे फायदे सुद्धा तुम्हालाच आहेत। त्यामुळे सर्वस्वी आपल्यावर आहे की आपल्याला काय पाळायचं आहे आणि काय सोडायचं आहे। आणि अगदी सोप्या सोप्या गोष्टी आहेत, कोणत्याच याच्यामध्ये तुम्हाला काही खूप वेळ घालायचा आहे, कोणता खर्च करायचा आहे असं काही नाही। आपल्या रुटीन मध्ये फक्त हे थोडेसे बदल करा आणि मग बघा कसं जे आहे आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण सुरू होतं। श्री स्वामी समर्थ।